छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा, हिंदवी हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या आचार आणि विचारांवर आता आपण या महाराष्ट्रातील राज्य पाहतोय। आज धर्मवीर 2 ज्यांच्यावर चित्रपट प्रदर्शित होतोय आजच्या तारखेत असे आपले आदरणीय सन्माननीय गुरुवर्य आनंदजी दिघे साहेब, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांनी सतत पुढे तेवत ठेवला असे आपले एकनाथजी शिंदे साहेब। आणि आज आपला युवा सेनेचा महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे आणि या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात आपले युवा सेना कार्याध्यक्ष सन्मान्य श्री पूर्वेजी परीक्षा प्रताप सरनाईक साहेब यांनी भिवंडीच्या ग्रामीणच्या आपल्या भागातून केली आणि त्याची आज आपण या ठिकाणी सर्वजण साक्षीदार होतो। आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले उपनेते ज्यांचं मार्गदर्शन न बोलताच आपल्याला मिळतं, त्यांच्या प्रत्येक कार्याची जेवढी या ठिकाणी तारीफ करू तेवढी कमी पडते असे जी सन्माननीय प्रकाशजी नकुल पाटील साहेब, त्याचप्रमाणे आपले विकासाचे वारे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी 3 नंबरचा निधी 290 करोडचा निधी आपल्या या ग्रामीण भागासाठी आणला असे आपण लाडके सन्माननीय आमदार शांतारामजी मोरे साहेब। त्याचसोबत आजचा आपला युवा सेनेचा महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात आणि या दौऱ्याला ज्यांनी गणपती बाप्पांचा आशीर्वाद आणला ते आपले राहुलजी लांडे साहेब, लोंढे साहेब, की आपण आज पूर्वेची सुरुवात करत आहात आणि आज गणपती बाप्पा आपण हिंदू आहोत आणि गणपती बाप्पाचे पूजन केल्याशिवाय आपण कुठल्याही कामाचा सुरुवात करत नाही। आणि प्रत्यक्ष गणपती बाप्पाने आज आपला माणूस त्या ठिकाणी ट्रस्टी म्हणून गेला आणि त्याच्या कार्यक्रमाला स्लीपर वाढवायला या ठिकाणी आहे, म्हणजे प्रत्यक्ष गणपती बाप्पानेच आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे आणि यात्रा आपली सफळ अशी राहणार नाही अशी ग्वाही देण्यास हरकत नाही। एकदा आपण जोरात म्हणूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती। याच युवा सेनेच्या महाराष्ट्र दौऱ्याचे आपण सर्व साक्षीदार, तसेच आमचे मित्र, आमचे नातेवाईक सन्माननीय श्री प्रभुदासजी नाईक साहेब, त्याचप्रमाणे आमचे सहकारी लवेजी ज्यांनी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खूप धडपड केली ते आमचे निशांत भाऊ, त्यांच्यासोबत आमचे अजयजी मोरे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते साहेब सकाळी 10 वाजल्यापासून अगदी वेळ दिली त्या वेळेपासून युवा सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता 10 वाजल्यापासून गेटवर उभा आहे आणि तिथून जेव्हापासून हॉल भरलाय मला वाटतं 2.5 तास झाले साहेब, एकही कार्यकर्ता या ठिकाणी हलला नाही, म्हणून या कार्यकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा। अशा या कार्यक्रमामध्ये सन्माननीय जिल्हा प्रमुख देवानंद पी साळे साहेब आणि तालुका प्रमुख इंद्रपाल तरे आणि श्रीधर खाडे हे बाहेरगावी असल्यामुळे मला आज या ठिकाणी कालच्या माणसाला संधी मिळाली आणि या मोठ्या माणसाने बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल प्रथमतः मी आयोजकांचं आणि व्यासपीठाचं आभार मानतो। आणि आमच्या भिवंडीच्या वतीने सन्माननीय सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो। आजची ही जी सुरुवात होत आहे त्याच्यामध्ये वेळेसाठी आपल्याकडे खूप बंधन आलेलं असल्याने आणि मान्यवरांनाही अनेक ठिकाणी पुढे कार्यक्रम असल्याने मी अशी या ठिकाणी विनंती करेन की पुढील जो कार्यक्रम आहे, प्रकाशजी पाटील साहेबांचा स्वभाव आपल्या सर्वांना माहिती आहे, ते कधीही लहान माणसाला सतत वर खेचण्याचं काम करत असतात, वर उचलण्याचं काम करत असतात। कुठलाही कार्यक्रम असो तो खेळावेळेचं वातावरणात व्हायचा असेल तर जर प्रकाशजी पाटील साहेब व्यासपीठावर असतील तर आमची धडकी कधीच भरत नाही का प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे, कारण लहान माणसाला आमची काही चुका असतील साहेब काय असतील ती सर्व माणसं सांभाळून देतात। जाता जाता वरिष्ठ लोक या ठिकाणी आलेत, पण खंत ही बाळ आणि आईकडे रडलं पाहिजे, खंत ही सांगितली पाहिजे। आमच्या या भागाला शिवसेनेचे 3 जसं आपण गणपतीच्या ठिकाणी पत्ते खेळत असतो 3 एके लाभलेले आहेत, पण ते 3 एके जर एकत्र आले तर आमचा गाव कोणी पाडल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सुतोवाच करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।